तर हा साप जो आहे गोणीचा आसरा घेत आता तो मला देखील पुढे खेचण्याचा प्रयत्न करतो. तर बघूया बाहेर मी आता काढण्याचा प्रयत्न करतो. साप अतिशय मोठा आहे आणि धामण जातीचा साप इतका मोठा असू शकतो हे तुम्हाला मी दाखवतो. आपले सर मित्र प्रवीण पाटील हे याच्यात गेला चालेल का? हाँ इथून फाटा होईल ना? हे नहीं नहीं पेट है, हे फाट सकते इसको. फाड़ सकते हैं तो गोनी में डाल दो. हाँ इसको फाड़ सकते हैं हाँ लेकिन बाद में नहीं निकलेगा. डायरेक्ट गोनी में डाल दो ना लगे तो. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सापाचा तोंडाकडचा जो भाग आहे तो हा तुम्ही बघू शकता. हा बघा एखादा नाग आपण बघतो ना त्या पद्धतीची त्याची बॉडी आहे. पूर्ण फुल बॉडीमध्ये आहे तो आणि एकदम 5-6 किलो वजनाचा हा साप असेल कदाचित. या सापाची तुम्ही हाईट मित्रांनो बघू शकता. आता साप बाहेर आलाय आणि आक्रमक झालाय. ये उसका मुंह पकड़ दो फिर अपने को दिखाने पर मिलेगा अच्छे से. पकड़ो पकड़ो. मारती होती ना पार्टी पार्टी. ये कोई पकड़ेगा पीछे से. मुंडी दबा दो, पाइप से मुंडी दबा दूं क्या? नहीं नहीं कौन सा पाइप है? वो लोहे का. आखिर गोली हटा ना के बहुत पाइप से मुंडी दबाऊं क्या? भाई मत करो. छोड़ दिया. नहीं दबा हुआ है. ये दे. बघू शकता मित्रांनो हा साप माझी उंची जी आहे 5 फूट 6 इंच आहे आणि हा साप नक्कीच तुम्ही अंदाजा लावू शकता किती मोठा साप आहे. साप सध्या हा काट टाकण्याच्या याच्यात आहे आणि नागासारखं त्याचं तोंड आहे आणि फुल बॉडी